व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण इन्शुरन्स क्लेम अकाउंटचा प्रॉब्लेम नंबर 7 जो लॉस ऑफ स्टॉक या पॉलिसी त्या मेथडनुसार आपण तो सोडवतो आहोत. तो प्रॉब्लेम आपण आज घेतो आहोत. ह्या मेथडचा आज शेवटचा प्रॉब्लेम असेल. उद्यापासून आपण लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीला सुरुवात करणार आहोत. ओके, मी तुम्हाला प्रॉब्लेम शेअर केला आहे ऑलरेडी. प्रॉब्लेम जो आहे, on 15th September 2009, the premises of Rexona Limited, Raipur, were destroyed by fire and a stock of ₹12,000 was salvaged and written by the insurer. The business books and record were saved from which the following information is obtained. पर्टिक्युलर्स दिले तुम्हाला. स्टॉक दिला 1/1/2008चा स्टॉक आणि 3/12/2008चा. याच्यावरून आपण लक्षात घ्यायचं की लास्ट ट्रेडिंग अकाउंट सुरू होते कधी 1 जानेवारीला, संपतं कधी 31 डिसेंबरला. म्हणजे लास्ट इयरचं ट्रेडिंग अकाउंट आपण फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2008 बनवणार आहोत. ओके, त्यानंतर परचेसेस फॉर द इयर एंडेड लास्ट इयरचे परचेसेस दिले अप टू 31 डिसेंबर 2008. त्यानंतर सेल्स दिले त्याच पिरियडमधले फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2008. पुढे परचेसेस फ्रॉम 1/1/2009 1 जानेवारी 2009 टू 15 सप्टेंबर 2009 आणि सेल्स फ्रॉम 1 जानेवारी 2009 टू 15 सप्टेंबर 2009. म्हणजे हे करंट इयरचे म्हणजे अप टू द डेट ऑफ फायर. कारण बघा इथे 15 सप्टेंबरला फायर झाला, त्या तारखेपर्यंतचे त्यांनी या ठिकाणी सेल्स आणि परचेसेस दिलेले आहेत. ओके, त्यानंतर इन व्हॅल्युइंग द स्टॉक 31 डिसेंबर 2008 म्हणजे मागच्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक व्हॅल्युएशन करत असताना ₹8,000 हॅड बीन रिटर्न ऑफ सर्टन स्टॉक हॅव्हिंग कॉस्ट ऑफ ₹18,000. आता जो स्लो मुव्हिंग आयटमचा गुड आहे, तर तो जो काही क्लोजिंग स्टॉक होता, कधीचा क्लोजिंग स्टॉक 31 डिसेंबर 2008चा, हा 31 डिसेंबर 2008चा 1,40,000चा. तर त्यातून ₹8,000 हॅड बीन रिटर्न ऑफ, त्याच्यातून ₹8,000 वजा करून घेतलेले होते. सर्टन स्टॉक हॅव्हिंग कॉस्ट ऑफ ₹18,000, तो ₹8,000 वजा केलेले होते त्याच्यातनं. पण त्याची खरी कॉस्ट किती होती? 18,000 होती. तर आपण त्या क्लोजिंग स्टॉकमध्ये आता ₹8,000 ॲड करणार तो आणि नेक्स्ट इयरचा म्हणजे करंट इयरच्या स्टॉकमधून पूर्ण ₹18,000 लेस करणार आहोत. ओके, हाफ ऑफ दिस गुड्स वेअर सोल्ड इन जुलै 2009. म्हणजे करंट इयरमध्ये त्यातला निम्मा 18,000च्या निम्मा 18,000च्या निम्मा 9,000चा होतो, पण त्यांनी विकला 10,000ला, नफ्यावर विकला असेल. असो, पण शिल्लक किती राहील मग? 18 हाफ गेला, 18,000 डिवायडेड बाय 2 9,000. 9,000 जो होता तो 9,000चा 10,000 विकला, पण 9,000 शिल्लक राहिला. द बॅलन्स इज एस्टिमेटेड टू बी वर्थ द ओरिजिनल कॉस्ट. आणि जो शिल्लक राहिला तो ओरिजिनल कॉस्टने शिल्लक राहिला, त्याच्यामध्ये मात्र काही कमी जास्त किंमत करायची नाही, जसं की मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण 80%ला घेतलं होतं. सब्जेक्ट टू द अबोव एक्सेप्शन, ग्रॉस एक्सेप्शन ग्रॉस प्रॉफिट हॅड रिमेन ॲट द युनिफॉर्म रेट. ग्रॉस प्रॉफिट रेट तोच असेल. आणि ऑन 14 सप्टेंबर 2009 गुड्स वर्थ ₹8,000 8,000चा स्टॉक काय झाला? Adjustment date. On 14 September 2009, goods worth ₹8,000 had been received. 8,000चा माल मिळाला बाय द गोडाऊन कीपरकडे. म्हणजे आलाय गोडाऊनमध्ये माल 8,000चा, म्हणजे तो परचेस केला. बट हॅड नॉट बी एंटर्ड इन द परचेस बुक. म्हणजे परचेस बुकमध्ये तो लिहिला नाही. म्हणून जे करंट इयरच्या परचेसेसमध्ये फक्त ₹8,000चा स्टॉक काय करायचा, परचेसेस काय करायचे आपल्याला ऍड करायचे, ते अनरेकॉर्डेड आहे. अनरेकॉर्डेड परचेसेसची ऍडजस्टमेंट ही. ओके, मग आपण सोल्युशन करूया. बघा, पर्टिक्युलरमध्ये इन दी बुक्स ऑफ पंचवटी लिमिटेड नाशिक ट्रेडिंग अकाउंट्स फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2008. इथे काय घेतो आपण? तो ओपनिंग स्टॉक. कधीचा आहे तो? 1/1/2008चा. केवढ्याचा दिला तो? किती रुपयांचा दिला?
1 lakh. ओके. त्यानंतर त्या ओपनिंग स्टॉक नंतर पुढे काय दिलं त्यांनी, क्लोजिंग स्टॉक दिला, पण तो नंतर घेऊ आपण, आधी परचेसेस वगैरे लिहूया. परचेसेस फॉर द इयर एंड 2008 चे परचेसेस किती आहे, 9,48,000 आणि 9,48,000 आणि सेल्स 12 लाखचे. $9,48,000. आणि सेल्स दिले बाय सेल्स 12 लाखचे. ओके. आणि इथे क्लोजिंग स्टॉक दिला कधीचा, 31/12/2008चा. किती दिला तो बघा, 1,40,000. 1,40,000 दिला, पण त्यावर ऍडजस्टमेंट आहे बघा. $1,40,000 सॉरी, किनारला घेऊया, त्यावर ऍडजस्टमेंट आहे. काय ऍडजस्टमेंट आहे, ऍडजस्टमेंट बघूयात आपण. इन व्हॅल्युइंग द स्टॉक ॲज ऑन 31/12 डिसेंबर 2008. 31/12/2008चा जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये ₹8,000 हॅड बीन रिटर्न ऑफ. 8,000 रुपयाचा स्टॉक रिटर्न ऑफ केलेला होता, सर्टन स्टॉक हॅविंग कॉस्ट ऑफ ₹18,000. 8,000चा वजा केलेला होता, तो इथे आपण ऍड करून घेणार आहोत. काय करून घेणार आहोत, ऍड करून घेणार आहोत. ॲबनॉर्मल स्टॉक म्हणूयात त्याला, किंवा स्लो मुव्हिंग आयटम म्हणूयात. ओके. कितीने वजा केलेला होता तो, 8,000. 8,000 आपण काय करून घेऊ, तिथे ऍड करून घेऊयात. मग 1,40,000 मध्ये 8,000 ऍड झाले, म्हणजे किती झाला तो, $1,48,000. आता इथे आणखीन काही दिलेलं नाही त्यांनी, दुसरं काही दिलंय का, तर नाही दिलेलं दुसरं काही दिलेलं नाहीये. मग किती येतो बघूयात आपण तो, 12 लाख प्लस 1,48,000, 13,48,000. ओके. 13,48,000. आता 13,48,000 तिथून लेस झाला, तर इथे ग्रॉस प्रॉफिट शिल्लक राहतो आपला. ग्रॉस प्रॉफिट किती राहील, ग्रॉस प्रॉफिट शिल्लक सांगा बरं. ग्रॉस प्रॉफिट किती शिल्लक राहील, 13,48,000 मधून 10,48,000 गेले, म्हणजे 3 lakhs राहील तो. किती, 3 lakhs. इज इट क्लिअर, 3 lakh त्या ठिकाणी शिल्लक राहिला. व्हेरी गुड. आता हे झालं लास्ट इयरचं ट्रेडिंग अकाउंट. मग आपण स्टेप नंबर 2 वापरतो इथे. ग्रॉस प्रॉफिट रेशो.
ओके, आता ग्रॉस प्रॉफिट रेशो घेण्यासाठी आपण इक्वेशन घेतो. इथे काय इक्वेशन घेतो? ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स मल्टीपल बाय 100. मल्टीपल बाय 100 हा फॉर्म्युला आपण इथे घेतो. वरती आपल्याकडे आहे अमाऊंट आलेल्या त्या अमाऊंट आपण टाकून देऊ दिले. ग्रॉस प्रॉफिट किती आहे? 3 lakhs आहे. सेल्स किती आहे? सॉरी, ग्रॉस प्रॉफिट आपला 3 lakhs आहे आणि सेल्स किती? 12 lakhs. मल्टिपल बाय 100 म्हणजेच किती आला जीपी रेशो आपला? जीपी रेशो आला 25%. 25%. ओके, पुढची स्टेप वापरतो आपण. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट घेतो आपण. स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. ओके, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट फॉर द पिरियड एंडेड. आता इयर नाही इथे एंड होतो, पिरियड एंडेड होतो. पिरियड एंडेड कधी संपतोय तो? 15 सप्टेंबरला. कधी झाला फायर? 15 सप्टेंबर 2009. 15 सप्टेंबर 2009. इज इट क्लिअर? आणि मग इथे इथला जो क्लोजिंग स्टॉक आहे आपला, काय क्लोजिंग स्टॉक 1,48,000, तो इथे ओपनिंग स्टॉक म्हणून येईल. ओपनिंग स्टॉक म्हणून येईल इथे. पण आता तो इथे घेताना आपण पूर्ण रकमेने 1,48,000 जो घेतला त्याच्यामध्ये काय करणार? आपण लेस करणार. ॲबनॉर्मल स्टॉक. ॲबनॉर्मल स्टॉक किती होता आपला टोटल? तो इथे आपण 8,000नेच ऍड केला. 8,000ने काय ऍड केला? कारण 8,000ने तो रिटर्न ऑफ केलेला होता, वजा केलेला होता, पुन्हा ऍड करून घेतला. आणि आता पूर्ण रकमेने आपल्याला काय करायचं? तो बघा, द व्हॅल्यूइंग द स्टॉक ॲज ऑन 31 डिसेंबर 2008, 8,000 तो राईट ऑफ केलेला होता. रिटर्न ऑफ सर्टन स्टॉक हॅव्हिंग कॉस्ट ऑफ ₹18,000. त्याची ओरिजिनल पण 18,000 होती. टोटल 18,000 आपण तिथे ऍड करतो आहे. 18,000. मग 1,48,000 ऍड नाही, सॉरी, लेस करतो आहोत. काय करतो आहोत? लेस करतो आहोत. तिथे पूर्ण रक्कम आपल्याला लेस करून घ्यायची. तिथे आपण ऍड करून घेतलं 8,000. ऍड केल्यामुळे आता पूर्ण त्याच्यात 18,000 ऍड झाला आहे, बरोबर ना? आणि मग आता तो पूर्णचे पूर्ण 18,000 आपण काय करून घेतो? इथे लेस करून घेतो आहोत. 1,48,000 मधून 18,000 गेले, शिल्लक राहिले 1,30,000. 1,30,000. ओके, त्याच्यानंतर टू परचेसेस, त्यावर पण ऍडजस्टमेंट आहे बघा. टू परचेसेस काय ऍडजस्टमेंट आहे? आता परचेसेस घेऊयात अगोदर आपण. इनरला घ्यावं लागणार आपल्याला ते, कारण त्यावर ऍडजस्टमेंट आहे. बघूयात आपण ऍडजस्टमेंट काय आहे ती. इथे परचेसेस दिले
3 lakhsचे. पण इथे बघा शेवटचे ऍडजस्टमेंट ऑन 14 सप्टेंबर 2009 गुड्स वर्थ रुपीज 8,000 हॅड बीन रिसिव्ड बाय द गोडाऊन कीपर. 8,000चा माल आला गोडाऊन कीपर, बट नॉट बीन एंटर इन द परचेस बुक. तर तो परचेस बुक पण लिहिला गेला नाही, म्हणजे परचेसेस मध्ये लिहायचा राहून गेला. अनरेकॉर्डेड परचेसेस आहेत, म्हणजे 8,000 आपल्याला काय करायचे, ऍड करायचे परचेसेस मध्ये. इथे घेणार आपण 3 lakhs unrecorded purchases. $18,000. Okay. सर 8,000 इथे नाही, 8,000 8,000चाच येतो. कितीचा आहे? 8,000चा आहे. 3,08,000 झाले होते. 3,08,000. नंतर इकडे क्रेडिटला बाय सेल्स, त्यावर पण ऍडजस्टमेंट आहे. बाय सेल्स इनरला घेणार आहोत आपण ते. बरोबर किती बाय सेल्स इथे दिले 4,10,000. पण आता इथे बघा, हा जो 18,000 आहे, हाफ ऑफ दिस गुड्स 18,000च्या निम्मा म्हणजे किती, 9,000चा वेअर सोल्ड इन जुलै 2009. जुलै 2009 मध्ये म्हणजे करंट इयरला विकले ते फॉर रुपीज 10,000. 10,000चे विकले म्हणून 10,000 आपण त्यातून लेस करून टाकणार आहोत. या सेल्स मधून, नॉर्मल सेल्स मधून नॉर्मल सेल्स लेस करणार आहोत आपण. आता हे दिलेले किती होते, हे दिलेले होते 4,10,000. लेस ॲबनॉर्मल सेल्स. ॲबनॉर्मल सेल्स आपण लेस करणार. 18,000चे निम्म 9,000, पण 9,000ची विकली केवढ्या त्यांनी 10,000ला विकले. जेवढे विकले असतील तेवढे लेस करून टाकायचे. म्हणजे राहिले किती दिले, 4,10,000 मायनस 10,000 4 lakhs. बर, आता इथे हा स्टॉक दिलेला नसतो आपल्याला. हा स्टॉक तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा, फाइंड आउट करायचा, तो शोधायचा आहे आपल्याला. बाय स्टॉक ऑन दी डेट ऑफ हायर. ओके, तो तर शोधायचा आपल्याला. तर तो शोधायचा म्हटल्यानंतर इथे आपल्याला अगोदर काय करून घ्यावं लागतो, ग्रॉस प्रॉफिट काढून घ्यावा लागतो. तो ग्रॉस प्रॉफिट आणि तो युनिफॉर्म आहे, त्याच्यात काही वाढ वगैरे नाहीये. ग्रॉस प्रॉफिट. आता ग्रॉस प्रॉफिट किती घ्यायला लावलेला आहे त्यांनी, आपण वरती ग्रॉस प्रॉफिट जीपी रेशो कॅल्क्युलेट केलाय बघा. इथे जीपी रेशो इथे कॅल्क्युलेट केलाय ना, तर तो 25% आहे. 25% ऑफ सेल्स. आता सेलच्या 25% म्हणजे आपल्या चालू वर्षी सेल्स 4 लाख आहे. 25% ऑफ 4 lakhs. 25% ऑफ 4 lakhs. 25%, 4 लाखाच्या 25% किती झाले, 1 lakh. how many, 1 lakh. मग आता इथे आपण डेबिटचे टोटल करून घेणार. 1,30,000 प्लस 3,08,000 प्लस 1 lakh. 3 plus 1 4, 4 plus 1 5, 5,38,000. 5,38,000 बरोबर आलाय का? तुम्ही मला मेसेज केलाय. अभिषेक पाटील 1,30,000 काय म्हणतायत तुम्ही? अच्छा, वरचं उत्तर दिले. 1,30,000 अधिक 3 लाख 8 अधिक 1 लाख 5 लाख 38 येतात का? बरोबर आहे का? ओके, आता 5,38,000 5,38,000 मायनस
4 लाख म्हणजे किती आले ते 1,38,000. किती आलं 1,38,000 हाला बाय स्टॉक ऑन द रेट ऑफ फायर आज आपण इथे शोधला. ओके हा शोधला इथे. मग आता याच्यावरनं पुढची स्टेप घेतोय आपण. स्टेप नंबर 4 लॉस ऑफ स्टॉक किंवा त्याला काय म्हणतो आपण दुसरा शब्द स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर. स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर. ओके ही स्टेप आपण तिथे घेतोय. ही स्टेप घेत असताना पर्टिक्युलर्स अमाऊंट. बरं आता इथे घेतो आपण एक नंबरला स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. आता हा जो स्टॉक इथे शिल्लक राहिलाय बघा हा स्टॉक कसा आहे रे नॉर्मल आहे. कसा आहे नॉर्मल आहे हा स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. अगोदर घेणार आपण नॉर्मल. बघा कोणता घेणार नॉर्मल घेणार कारण दोनही स्टॉक वरती ते भरपाई मिळते. ओके दोन्ही स्टॉकवर काय मिळते भरपाई मिळते. आता नॉर्मल किती याच्यातला 1,38,000 1,38,000 आणि ॲबनॉर्मल जो आपला शिल्लक आहे ॲबनॉर्मलचा. आता ॲबनॉर्मल टोटल 18,000चा होता. तेवढ्याचा होता 18,000 होता. त्यातला निम्मा 9,000चा विकला. तो 10,000ला विकला असेल पण निम्मा विकला म्हणजे 18,000चा निम्मा किती झाला 9,000. आणि 9,000 काय झाला द बॅलन्स इज डिस्ट्रीब्युटेड टू बी वर्क ॲट ओरिजिनल कॉस्ट. राहिलेला मात्र त्या ठिकाणी टोटल कॉस्टने म्हणजे 18,000 डिवायडेड बाय 2 9,000 ने शिल्लक येतो तो ऍड करणार तिथे. ओके तो काय केला आपण ऍड केला 9,000चा. 9,000चा ऍड केल्यामुळे तो किती झाला टोटल आता सांगा 1,38,000 अधिक 9,000 किती 1,47,000 1,47,000. आता 1,47,000 मधून लेस साल्वेज स्टॉक. साल्वेज स्टॉक आपण काय करतो लेस करतो. किती साल्वेज स्टॉक आपला साल्वेज स्टॉक किती आपला बघा इथे नाही वरती हायर अँड स्टॉक ऑफ ₹12,000 वॉज साल्वेज. 12,000चा स्टॉक साल्वेज वाचलेला आहे तेवढा आपण लेस करणार त्याच्यातून. मग इथे लॉस ऑफ स्टॉक येईल आपला काय येईल लॉस ऑफ स्टॉक येईल इथे. लॉस ऑफ स्टॉक
किती आला बघा बरं तो 1,47,000 मायनस 12,000 1,35,000. बर, आता इथे ऍव्हरेज क्लॉक वापरायला लावलाय का आपण ते बघू, पण आपल्याला त्यांनी पॉलिसी अमाऊंट वगैरे काही दिलेली नाही बहुतेक. दिली का नाही बघूयात आपण. कुठेही पॉलिसी अमाऊंट वगैरे दिली नाही आणि ऍव्हरेज क्लॉक पण पुढे वापरायला लावला नाही, म्हणजे हाच आपला अमाऊंट ऑफ क्लेम राहील. क्लेम, अमाऊंट ऑफ क्लेम, किंवा त्याला आपण काय म्हणतो, क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक, ₹1,35,000. ओके, 1,35,000. लक्षात आला प्रॉब्लेम? ठीक आहे. लास्ट एक क्रेडिट अकाउंट घेतलं पहिलं आपण. मग इथे आपण आपली पहिली मेथड संपवतोय. तिथं डेबिट क्रेडिट लिहून घ्या. समजलाय का प्रॉब्लेम? प्रॉब्लेम समजला? ठीक आहे. तुमच्या काही अडचणी असतील त्या आपण 10 मिनिटात आता डिस्कस करूया.